नमस्कार मंडळी. आता संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत आणि मी चहा पियाला आता चहा पाणी झालेलं आहे. तुमचा पण चहा पाणी झाला असेलच. तर आता आपल्याला जेवण काय करायचं आहे ते बघूया, तुम्हाला दाखवते. इथे ना हा रस्सा आहे, सुरमईची डोकी आणि शेपटी याचा रस्सा केलेला आहे. हे बघा, हे आहे सुरमई, त्याचा हा रस्सा, सुरमईचं कालवण म्हणजे. आणि इथे आता काय बाकी आहे करायचं बघा. ही सुरमई आहे ना, ही फ्राय करायची. ह्याला सगळं तिखट, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, कोकम, आगळ सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. इथे आहे मुलांना थोडंसं चिकन फ्राय, हे बोनलेस चिकन आहे, ते फ्राय करायचं आहे. आणि आता हे त्यात मी भाकऱ्या करायला तवा ठेवलेला आहे. मी भाकऱ्या करते, भात करते, हे फ्राय करते आणि हे पण चिकन पण फ्राय करते. चला, तर असं मी इथे मच्छी फ्राय करायला ठेवली आहे. इथे मच्छीचं पीठ त्याच्यामध्ये सगळं आहे. ही आपली सुरमई फ्राय होत आहे बघा. सुरमईचे पीस बघा केवढे मोठे आहेत, केवढी मोठी सुरमई आहे ही. आधी पहिल्यांदा मी मच्छी फ्राय करायला घेतली आणि मग हे चिकन फ्राय करायला घेत आहे. चला, आपला व्लॉग आता इथे. तर ही बघा आपली मच्छी आता फ्राय झालेली आहे बघा. आता मी मच्छी काढते आणि चिकन फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता हे बघा, हे दोघं सकाळी सकाळी उठले. कुठे जायची तयारी माहिती आहे का? हा मला हुलकावून देतो, हा आहान आहे. तर सकाळी सकाळीच हे चाललेले आहे त्यांच्या आजोळी. त्यांचा आजोळ आहे पनवेल कामोठे येते. तर हे लोक चाललेत सकाळी आजोळी, कारण त्यांच्या मामाला मुलगा झाला, तर त्याचा बारसा आहे. तर बारशाला हे लोक चाललेले आहेत. तर हा विहान आहे, शूज घालतोय आणि शूज घालून मलाच मारतोय. आणि हे त्यांचं साहित्य आहे, त्यांच्या मामाच्या मुलीसाठी किचन सेट. आणि हे त्यांचं साहित्य आहे. ही वहिनी आहे, म्हणजे त्याची मम्मी आहे. ही आहान यांची मम्मी आहे. इथे आहान शूज घालतो खाली बसून. आणि आता ही बॅग असं काय घेणार. सकाळी थंडी खूप असते ना, स्वेटर घातलेला आहे, स्कार्फ घेतला तिने. आणि आता बॅग पण उचलत आहे. आणि आता आम्हाला बाय बाय केलं आणि किचन सेट झाली. तर मी त्याला आठवण करून देते किचन सेटची. तो शूज घालतोय. चला, आता त्याने किचन सेट घेतला. इथला ब्लॉग इथे संपला. बाय बाय.